आज मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा समाजाचे जे काही आंदोलन सुरू आहे, आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आहे। मात्र उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन न झाल्यामुळे ॲडव्होकेट जे गुणवंत सदावर्ते आहे त्यांनी ह्या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे। जे हे आहेत मनोज जरांगे आहेत त्यांना अटक करा आणि जे त्यांना भेटण्यासाठी जे कोण खासदार आमदार आले होते त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी करण्यात आली। माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे। सर काय बोलाल, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व तमाम समाज बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। अतिशय घाणेरडा माणूस आहे, विक्षिप्त माणूस आहे सदावर्ते, नंबर 1। नंबर 2, राहिला विषय त्यांनी सांगितलं की बाबा यांनी कायदा मोडलेला आहे, तर मी सांगतो अजिबात कोणी कायदा मोडलेला नाही। 4 महिन्यापासून सरकारला वेळ दिली होती आणि 4 महिन्यापूर्वी सन्माननीय संघर्षदा मनोज जरांगे पाटील यांनी तारीख जाहीर केली होती 29 ऑगस्ट। तर त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सन्माननीय संघर्षदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। यामध्ये मनमानी अजिबात नाही, संविधानिक मार्गाने परमिशन घेऊन ज्या अटी शर्तीवर परवानगी मिळाली आहे त्या अटी शर्तीला बांधील राहून हा उपोषण सुरू केलेला आहे। त्यामुळं सदावर्ते मी निषेध करतो। बरं, नक्कीच आता अर्धा तास बाकी आहे आंदोलन संपण्यासाठी, सरकारची काय भूमिका आहे, काय बोलाल? अर्धा घंटा जरी उपोषण आंदोलन संपायला वेळ असली तरी पण आम्ही परत वेळ मागू शकतो सरकारला, परमिशन जी आहे ना ती वेळ मागू शकतो। त्यामुळं तो काही विषय नाही आंदोलन वेळ संपण्याचा। जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही, ही काळादळाची भगवी रेषा आमची। सर महत्वाचं म्हणजे हे जे कोण तक्रार करणारे गुणवंत सदावर्ते त्यांच्याबद्दल आपण काय बोलाल? सदावर्ते साहेब ज्यावेळेस तक्रार करतात त्यांनी ह्या गोष्टीचा विचार विनिमय केला पाहिजे की आपण कोणाची तक्रार करतो, कोणासोबत करतो। नुसतं उठलं सुटलं करायचं आणि तक्रार करायची, हे करायचं आपलं तक्रार करायची, याला काही अर्थ नाहीये। तक्रार करत असताना आपल्या लेवलला आपला माणूस आणि आपण कसं आहे याबद्दलच आपण तक्रार करायला पाहिजे। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात गुणवंत सदावर्तेंनी तक्रार करावं अशी ही त्यांची लायकी पण नाहीये आणि त्यांनी तक्रार बी करू नये। पोलीस महासंचालक आहे त्यांना तक्रार केलेली आहे। पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस आयुक्त आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानाचे आहेत, त्यांना सुद्धा तक्रार केलेली आहे। त्याच्याबद्दल काय बोलाल? आम्ही पोलीस प्रशासनाचं आणि कोर्टाचं सन्मान करतो, कारण की आम्ही त्याच्या पुढे नाहीये। संविधानाच्या कचाट्यामध्ये राहूनच आम्ही हे काम करत आहे। आम्ही त्याच्या विरोधात जात नाही किंवा संविधानाच्या बाहेर पण जात नाही। कोर्टाचा आणि पोलीस प्रशासनाचा आम्ही अवमान करत नाही। गुण सदावर्ते हा एकदम थर्ड क्लास माणूस आहे, याची लायकीच नाही हे काम करण्याची। सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली असं वाटतं तुम्हाला? यावं लागेल सरकारला चर्चेला यावं लागेल, कारण जरांगे पाटील जर अंतराळी मुंबईत येऊ शकतात तर सरकारने स्वतःहून आलं पाहिजे आणि चर्चा स्वतःहून केली पाहिजे आणि मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं संविधानाची आम्ही मागणी केली, संविधानानुसार संविधान अधीन राहून ओबीसीतून आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे। सरकारला सुट्टी नाही, मराठे ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। सरकारने या संदर्भात भूमिका घेतली नाही तर त्याच्या पुढची आपली भूमिका काय असेल? दखल घेतली नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल? जर सरकारने दखल घेतली नाही तर आमचं जे नेतृत्व आहे गरजवंत मराठ्याचा लढा ज्यांनी स्वतःच खांद्यावर पेलला ते आमचं नेतृत्व सन्माननीय संघर्ष मनोज जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधील तोरण आम्हाला मान्य राहील। नक्कीच मनोज जरांगे पाटील त्यांचा जो काय आदेश असेल तो मराठा समाज पाळणार असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।